Hello, chick. चांगला झेल इथे मात्र फलंदाज पहिल्याच चेंडूवरती आदिल नदी मात्र बाद होतोय. मोठा आदरा बसतो तो SRT11 संघाला. विराज कुलते चांगला झेल पकडला. खऱ्या अव्वल दर्जाचा झेल पकडला तो विराज कुलतेनी. पहिल्याच चेंडूवरती मात्र मोठा आदरा बसतोय तो SRT11 संघाला. 137 धावांचा पाठलाग करायचा. नवीन फलंदाज जाते फलंदाजी मार्कवरती. सुयश पहिल्या चेंडूवरती खरोखरच पाहिलं होतं की मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज भोपळाईनं फोडता आदिल मात्र माघारी परतलाय. आता मात्र नवीन फलंदाज होतोय सुयश पाटील. याला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक मोरे. पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त होते. मला वाटते पहिल्या दिवसापासून आणि दुसऱ्या दिवसात हा गोलंदाज मात्र पहिल्या चेंडूत विकेट मिळवली. मात्र चांगली गोलंदाजी इथे मैदानावरती पाहतोय सुयश ऋतिक मोरेची. खराब चेंडू इथे मात्र लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतात जमिनीला समांतर करतात. अर्थात श्री गणेश होतो एक या धावसंख्येने. खऱ्या अर्थानं 137 धावांची जर आवश्यकता असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. टिचून मारा करावा लागेल. पहिला चेंडू अतिशय वाखाणण्याजोगा टाकलेला परंतु प्रशंसा करावी लागेल कुलतेची विराज कुलतेची. जे काय झेल पकडला अप्रतिम लाजवाब. आमचे मित्र सचिन कुलते त्यांचे चिरंजीव विराज कुलते चांगली क्षेत्ररक्षण केलंय. चांगली प्लेसमेंट चांगला चेंडू होता. तितकंच चांगला चेंडू तितकंच चांगली प्लेसमेंट. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर नक्कीच पाहायला गेलं तर एक गडी बाद एक. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चांगला फटका. इथे मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बंधनात देखणा फटका गोळीच्या वेगाने येतोय हा 4 धावांसाठी. सततच फलंदाज मनजित सिंग यांच्या नक्कीच बॅटमधनं पाहिला लाजवाब चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि पोचते 6च्या घरात. धावसंख्या इथे मात्र 4 ने वाढते ती पोचते 6च्या घरात. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. पंच मात्र आमच्याकडे वळतात जमिनीला समांतर करतात. अर्थातच धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 7 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट मिळवल्यानंतर असं वाटलं होतं कदाचित गोलंदाज ऋतिक मोरे हवी होणार का SRT संघाच्या फलंदाजावरती. परंतु मनजित सिंग याने आल्या पहिल्या चेंडूवरती लाजवाब मारला चौकार. त्यानंतर थोडंसं कमबॅक केलं SRT11 संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. चांगला फटका इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क षटकार. धावसंख्या इथे मात्र 6 ने वाढते ती पोचते 13 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बघा पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं कदाचित की गोलंदाज हवी होते का. परंतु त्यानंतर मनजित सिंग याने मात्र आल्या आल्या आपला नक्कीच
फलंदाजीचा कल दाखवला. 2 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत केल्या आहेत. एक चौकार आणि एक षटकारांची 10 धावा. चांगलासा चेंडू. इथे मात्र एक चोरटी डाव म्हणावा लागेल. खरोखरच नेहमीच म्हटलं होतं आखो में इशारा हो गया आणि नक्कीच इथे मात्र एक धाव भेटते. धावसंख्या 1 वाढते ती पोचते 14 या आकड्यावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 14. असं वाटलं होतं पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर गोलंदाज हवी होते का, परंतु इथे मात्र मनजित सिंग याने मात्र आल्या आल्या नक्कीच असं वाटलं होतं पहिल्यांमधनं सेट होऊन आला का काय. चांगली फलंदाजी करतोय. वैयक्तिक आपल्या 11 धावांवरती खेळतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय तर संघाची धावसंख्या पोहोचवतोय 14. आता मात्र ओमकार्या जो संघाचा कर्णधार आहे त्याला मात्र विचार करण्यास भाग पडला यासाठी 11 संघाच्या फलंदाजाने. नवीन गोलंदाज आहे तो गोलंदाजी मार्गवरती ऋषभ बेसरे. नवीन गोलंदाज सुयश पाटील आपल्या वैयक्तिक 2 चेंडूचा सामना केला, एकच धाव केली, परंतु मनजित सिंग याने 3 चेंडूवरती 11 धावांची एक आतापर्यंत तुफानी खेळी गेली आहे. पुन्हा एकदा मनजित सिंग स्ट्राईकवरती तो गोलंदाजी मार्गवरती ऋषभ बेसरे बघूया चिंचोली यांकडनं गोलंदाजी करतोय तर स्ट्राईकला फलंदाज मनजित सिंग. एक आतिषबाजी करणारा फलंदाज ज्या प्रकारे वीरेंद्र सेहवाग फलंदाजी करतो त्याच प्रकारे मात्र याची स्टाईल आपण पाहतोय. खराब चेंडू. इथे मात्र पंच आमचे पंडित सर यांचा इशारा येतोय की हा स्वेर चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 15 या आकड्यावरती. आपण पाहतोय SRT संघाच्या स्क्वॉडमध्ये एकापेक्षा एक सरस असे फलंदाज आहे. नक्कीच हा सामना सुद्धा चुरशीचा होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे घर बसल्या सामना पाहतायत त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू हा मात्र पुन्हा एकदा स्वेर जातोय. धावसंख्या 1 ने वाढते 16 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक आपल्याकडे जर विचार केला धावा अगोदरच थोडा कमी आहेत आणि जर असा स्वेर मारा करत राहिले तर निश्चित रूपी SRT 11 संघ हा विजयाचा समीप येऊ शकतो. परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज ऋषभ याला. चांगली प्लेसमेंट. नक्कीच चांगली प्लेसमेंट केली मनजित याने. धावसंख्या इथे मात्र एकही भेटत नाहीये परंतु चांगली प्लेसमेंट. त्याला माहिती की 16 धावा झाल्यात, धावसंख्या कमी पाहिजे तर चांगल्या रीतीने फलंदाजी करणं सुद्धा गरजेचं आहे. 4 चेंडूचा सामना केला आहेत आणि 11 धावा आतापर्यंत बघवल्यात. इथे मात्र चांगला फटका. एक धाव तर निश्चित रूप भेटेल आणि नक्कीच चांगली रनिंग आपण बघायला भेटते.
रनिंग बघायला भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 22 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद 22. मनजित सिंग आपल्या वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय, तर सुयश पाटील आपल्या वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय, ज्याने 4 चेंडूचा आतापर्यंत सामना केला आहे. आणि मनजित सिंग ज्याने 5 चेंडूचा सामना केला 12 धावा. मनजित सिंग याने आल्या नक्कीच चांगले फटके लागवले, चांगलं स्ट्रोक आपण पाहिला मनजित सिंगकडनं. पुन्हा एकदा मनजित सिंग स्ट्राईकवरती आहे. खोपोली काही जण पंचांकडे अपील, परंतु नक्कीच अपीलमध्ये मात्र उत्साह कमी. फलंदाज मात्र मध्ये सुखरूप आहे. मनजित सिंग 6 चेंडू आतापर्यंत सामना केला, 12 धावांवरती खेळतोय, तर संघाची धावसंख्या होते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 22 धावा. एक गडी बाद 22. 115 धावा अजूनही करायच्या 109 चेंडूमध्ये. चांगली प्लेसमेंट खरोखरच एक सन्मान दिला गोलंदाजाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा फळकाव्या लागतात. एक गडी बाद 22. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज ऋतिक मोरे. पहिल्या षटकामध्ये त्याला मात्र सफलता मिळालेली, परंतु थोडासा मार खावा लागला. 14 धावा दिल्या त्यांनी पहिल्या षटकामध्ये, परंतु विकेट मात्र त्याच्या नक्कीच षटकामध्ये भेटली. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर, नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. चेंडू जाते गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 26 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या 26. सुयश पाटील आपल्या वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय, तर मनजित सिंग आपल्या वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय, तर संघाची धावसंख्या होते 26. एक गडी बाद 26. तिसरं षटक प्रगती पथावर असताना पुन्हा एकदा चांगला फटका त्याच दिशेने, परंतु आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलंय. परंतु खराब थ्रो पाहायला गेला तर एक धाव नक्की तिथे मात्र भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 27 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना खोपोली काही जण जिमखाना संघाचा कर्णधार ओमकार्या. खरोखरच जर पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी त्याच्याकडनं बघायला भेटली, परंतु थोडंसं मोठी इनिंग त्याला खेळता आला नाहीये. परंतु बघूया कशा प्रकारे त्यांचे गोलंदाज या मैदानावरती गोलंदाजी करतायत. एक अव्वल दर्जाचा खेळाडू ओमकार्या. आपण निश्चित रूपी चांगला फटका इथे मात्र झेल बाद होऊ शकला असता, परंतु इथे मात्र झेल सुटतोय. सोपा झेल हातातून सुटतोय आणि अशा प्रकारे जीवनदान मिळते फलंदाज मनजित सिंग याला, जो आतिषबाजी फलंदाजी करत होता त्याला मात्र जीवनदान भेटते 12 या आकड्यावरती. वैयक्तिक आपल्या 12 धावसंख्येवरती त्याला मात्र जीवनदान भेटते. त्या जीवनदानचा कितपत फायदा उचलतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर पाहायला गेलं तर ऋतिक मोरे यांनी खरोखरच आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा विकेट मिळवला होता. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 27. एक गडी बाद 27. जर विचार केला तर दुसऱ्या वैयक्तिक षटकामध्ये सुद्धा विकेट होती, परंतु खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जर जेव्हा कमी धावसंख्या असतात ना, तेव्हा क्षेत्ररक्षण मात्र चांगलं असणं गरजेचं आहे. इथे मात्र सोपा झेल सोडला तो मनजित सिंग याचा. इथे मात्र डाऊन पुढे येऊन खरोखरच
येण्याच्या नादात फलंदाज मात्र चेंडू डॉट जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते, ती मात्र 27. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 27 धावा फलकावरती लागत आहेत. चांगला फटका इथे मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढते ती बसते 28 या आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 1 गडी बाद 28. नक्कीच आपण पाहतोय खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धा 2024 आलेल्या सर्व मान्यवरांचे आपण मनापासून स्वागत करतो. तसेच सर्व प्रेक्षकांचे PG जाधव क्रीडांगण चिंचोली 9 तारखेला अर्थातच 10 तारखेला इथे मात्र या सामन्याचं उद्घाटन झालं आणि उद्घाटन समेत नक्कीच आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय श्री महेंद्रसिंह ठोरे साहेब कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार यांच्या शुभ हस्ते इथे मात्र उद्घाटन झालं आणि खऱ्या अर्थानं तिथून मात्र सुरुवात झाली या सामन्याची. आणि नक्कीच 19 तारखेपर्यंत या सामन्या चालू राहणार आहे. समारोप व बक्षीस समारंभ 19/2/2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता नक्कीच होणार आहे. या बक्षीस समारंभाला सुद्धा प्रमुख मान्यवर आपले कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्रसिंह ठोरे साहेब असणार आहे. तसेच त्या समेत माननीय श्री विक्रमजी कदम साहेब जे DYSP खालापूरचे, तसेच किशोरभाई पाटील सचिव आहे खालापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळाचे, यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ सुद्धा होणार आहे. तर नक्कीच इथे मात्र असलेले सामने अतिशय सुंदररित्या पार पाडण्याची जबाबदारी नक्की शंकरजी दळवी आणि आमचे कुलकर्णी सर घेत आहेत. चांगला फटका इथे मात्र पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका गोळीच्या वेगाने जाते, चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे आलेला दणदणीत चौकार. धावसंख्या इथे मात्र 4 ने वाढते ती बसते 32 या आकड्यावरती. मनजित सिंग आपल्या वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय, ज्याने 12 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय आणि 32 धावा होत आहेत. 3.1 षटकामध्ये गोलंदाजी मार्गोनी गोलंदाज वृषभ ज्याने वैयक्तिक आपला दुसरं षटक काताळतोय. 1.1 षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा दिल्यात त्यांनी. पंचांकडे अपील, परंतु इथे मात्र नक्कीच असं वाटलं कुठेतरी की बॅटची एनर्जी लागली. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढते ती पोचते 33 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगती पथावर असताना 33 धावा फलकावरती लागत आहेत. नक्कीच ओमकार्य आहे या फलंदाजावरती नक्कीच 50 धावा ओमकार्याचे वैयक्तिक झाल्यास 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं, परंतु ते मात्र त्याला मिळवत आलं नाहीये. चांगला फटका इथे मात्र खरोखरच मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका, गोळीच्या वेगाने चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढती पोचते 37 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगती पथावर असताना सुयश पाटील आपल्या वैयक्तिक 15 धावांवरती खेळतोय, तर मनजित सिंग आपल्या वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या होती 37. पाहायला गेलं तर पहिलाच बळी विकेट मिळवलेला तो शून्यावरती स्वस्तच बाद होऊन तंबूत परतलेला. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. आमचे
सामन्यामध्ये आपण उपस्थित झाला त्याबद्दल आमच्या नक्कीच आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. धन्यवाद साहेब. बघू संस्थातला पाठव. काय संख्या फळकारते लागते नाही 37 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37. होईल. तू काढू ती पूर्ण आता टेप काढली तर होईल. कटर कुठे तुझं राहिलं का आता लागलं. प्लेट तुटली आहे. म्हणून तुटली होईल. हो गया था महंगा है लेकिन उतना ये नहीं मिलेगा. उसका होईल. प्रॅक्टिसला होईल. Hello, Chick. बॉलर कोण आहे? What a wonderful day standing over here today. Rishabh at the bowling end, batting end at Manjit, playing 13 ball, 18 runs. Rishank has just started his batting. The bowler runs to the wicket. What a wonderful shot. The Khopoli Cricket Association has had a very nice, good matches in this week. A tournament which leads Khopoli all over the India today. Next, we're coming with Ritik to Manjit. Right arm over the wicket. Ball, it goes straight down from the. What a good fielding. Nice one over there.
हॅलो 5.1 षटकामध्ये आतापर्यंत 41 धावा फलकावरती लागल्यात. 2 गडी बाद 41 अजूनही जिंकण्यासाठी 96 धावांची गरज आहे. 89 चेंडूमध्ये 6.47 धावांचं म्हणजे नक्कीच बघायला गेलं तर प्रति षटकामागे टार्गेट आहे. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज वृषभ बेसरे चांगली गोलंदाजी करतोय या मैदानावरती. आतापर्यंत 2.2 षटक टाकले त्यांनी, मात्र 17 धावा दिल्यात आणि एक महत्त्वाचा बळी मात्र त्यांनी मिळवला आहे. जो चांगला खेळ करत होता त्याला मात्र तंबूचा रास्ता दाखवला आहे. 6वं षटक प्रगतीपथावर असून पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते, ती मात्र 41. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत गोलंदाज वृषभ बेसरेने. 3 चेंडू डॉट टाकले. जो नवीन आलेला फलंदाज ऋषभ ग्रामीण, नक्कीच इथे मात्र चांगली प्लेसमेंट होती. एक धाव निश्चित भेटेल. धावसंख्या 1ने वाढते आणि ती पोचते. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या फलकावरती लागते 42. उलटा चेंडू इथे मात्र खराब यष्टीरक्षण पाहतोय आपण. 1+4 स्क्वेअर चेंडू जातो आणि 4 धावा निश्चित भेटतात. धावसंख्या 5ने वाढते, ती पोचते 47 या आकड्यावरती. 6वं षटक प्रगतीपथावर असताना 47 धावा फलकावरती लागतात. 2 गडी बाद. इथे मात्र स्क्वेअर चेंडू टाकला होता, परंतु यष्टीरक्षक थोडंसं घाई करतोय आणि नेहमीच म्हटलं जातं अति घाई आणि संकटात नाही. डॉट चेंडू परंतु स्क्वेअर चेंडू होता आणि 4 धावा सुद्धा भेटतात. म्हणजे न दसरा ना दिवाळी, परंतु 5 धावांचा बोनस भेटतो तो SRT 10 संघाला. उलटा चेंडू आणि इथे मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला एक चांगला फटका. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने आलेला. देखना फटका 4 धावांसाठी. धावसंख्या 4ने वाढते, ती पोचते 51च्या घरात. 6वं षटक प्रगतीपथावर असताना खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर 6वं षटक म्हणजे पॉवर प्लेचं शेवटचं व अंतिम षटक असेल. परंतु या अंतिम षटकामध्ये खरोखरच भरपूर समाचार घेतला. फलंदाज मंजित आणि रिशांक यांनी. रिशांक 20 आमचे खोपोली नगर परिषदेतील माजी नगरसेवक सन्माननीय अविनाशजी तावडे साहेब आणि कैलासजी गायकवाड साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत. खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय अविनाशजी तावडे साहेब, तसेच खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय कैलासजी गायकवाड साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. नवीन गोलंदाजी मार्गवरती अंकुश देशमुख, नवीन गोलंदाज
संघाचं 7वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते मुलगाव यांकडनं अंकुश. तर स्ट्राईकला असणारा फलंदाज रिशंग. कृषांक. चांगला फटका इथं मात्र कृषांचा. बघूया आपण पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका गोळीच्या वेगाने चेंडू जातोय. 4 धावांसाठी लाजवाब फटका. इथे मात्र 4 धावा निश्चित भेटत आहेत. धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 55 या आकड्यावरती. 2 गडी बाद 55. चांगला फटका इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. चेंडू जातोय सीमा लगत. खरोखरच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा निश्चित भेटतात. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतात. असं की 2 ने वाढते ती पोचते 61 या आकड्यावरती. 7वं षटक प्रगतीपथावर असताना जर पाहायला गेलं तर स्ट्राईकवरती असणारा फलंदाज रिशांक 11 धावांवरती खेळतोय. तर मंजित आपल्या 26 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथं म्हणता येईल, कारण की जर पाहायला गेलं तर पंचांकडे फलंदाज वृषांक आशाभूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते. 7वं षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद 61. नो चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय फ्री हिट. ना दिवाळी ना दसरा, परंतु इथे मात्र एक धावा बोनसच्या स्वरूपात भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 62 या आकड्यावरती. फ्री हिट असणारे यानंतरचा चेंडू. इथे मात्र फलंदाजाला संधी असणारे मोठा फटका लगावण्याची. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर, परंतु इथे मात्र नक्कीच बॅट आणि चेंडूचा असा चांगला संपर्क झाला नाही. एक धाव निश्चित भेटेल. जसं की 1 ने वाढते ती बसते 63 या आकड्यावरती. 7वं षटक प्रगतीपथावर असताना 63 या आकडा. 63 धावा आतापर्यंत झालेत. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 74 धावा पाहिजेत 79 चेंडूमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि खरोखरच कौतुक करावं लागेल. जैन जो पॉईंटला उभा आहे. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 64. 2 गडी बाद 64. 7 षटकाच्या समाप्तीनंतर येणाऱ्या 78 चेंडूमध्ये गरज असणारी ती 73 धावांची. अजूनही 78 चेंडूचा सामना बाकी आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 73 धावा. नवीन गोलंदाजी मार्गवरती सुयोग जैन. नवीन गोलंदाज सुयोग जैन पाहायला गेलं तर हा सुद्धा एक चांगला डावखुरा गोलंदाज आहे. धीम्या गतीचा गोलंदाज आहे. नेहमीच चांगली गोलंदाजी करतोय तो. म्हणजे काही जण जिमखाना खोपोली या संघादरम्यान खेळत असताना नेहमीच त्याच्या अव्वल दर्जाचं काम राहिलंय. परंतु बघूया कशा प्रकारे कामगिरी होते.
चांगला चेंडू, इथे मात्र चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एकच भेटेल आणि धावसंख्या 1ने वाढताना ती बसते 65 या आकड्यावरती. ओम कार्या पाहायला गेलं तर पहिल्या क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी केली, 15 धावा केल्या होत्या. सलामीला आलेला फलंदाज 3 चौकार लगावले होते, परंतु त्यानंतर चांगली कामगिरी करता आली नाही त्याला. आणि इथे मात्र क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त होतात. फलंदाज वृषांक यांच्या पारीचा खात्मा, तिसरा आदरा बसतो तो SRT 11 संघाला. नवीन फलंदाज जाताना मात देतोय आपल्याला योगेश पवार. रणजी ट्रॉफी मध्ये खेळणारा खेळाडू, नक्कीच चांगला खेळाडू आहे, अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. आपण बऱ्याच वेळा पाहिलं याला, योगेश पवारला चांगली फलंदाजी नेहमीच असते आणि जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा चांगलं खेळ त्याच्याकडनं होताना दिसते आपल्याला. आणि नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की नक्कीच येत्या 15 तारखेला नक्कीच प्रवीण तांबे स्पोर्ट अकॅडमीचा संघ इथे आहे आणि कदाचित प्रवीण तांबे सुद्धा येण्याची शक्यता आहे, कारण की प्रवीण तांबेचा खेळ सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे या मैदानावरती. पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होते मैदानावरती खऱ्या अर्थानं. आता मात्र 8वं षटक प्रगतीपथावर असताना तरी 65 धावा झाल्यात, 3 गडी बाद 65. बहात्तर चेंडूमध्ये 71 धावांची गरज.
69 धावांची गरज. खरोखरच आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी लाईव्ह प्रक्षेपण 24 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. मुलगावांकडनं फुल टॉस चेंडू आणि आता खरपूरचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय चेंडू. नक्कीच इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 4 धावांसाठी 4+1 अशा प्रकारे 5 धावा भेटत आहेत. नक्कीच जर पाहायला गेलं तर अगोदरच धावसंख्या कमी पाहिजे आणि अशा प्रकारे जर गोलंदाजी करत राहिला ना तर नक्कीच इथे मात्र हारचा सामना करावा लागेल ते खोपोली कायजन अर्थातच ओमकार यांच्या संघाला. नक्कीच दळवी सर एक इथं नक्कीच सांगू इच्छितो. अगोदरच कर्ज बाजारी आणि त्यात उष्ण शेजारी म्हणजे धावा कमी आहेत. चांगली गोलंदाजी करायला पाहिजे परंतु तसं स्वर दिल्यानंतर करीत नक्कीच हारचा सामना करावा लागेल ते ओम कार्य अर्थातच खोपोली कायजन संघाला. नक्कीच खऱ्या अर्थानं ओम कार्य या संघाचा कर्णधार आहे. त्यांचा सामना खास बघण्यासाठी आमचे अविनाशजी तावडे साहेब कैलाजी गायकवाड साहेब इथं उपस्थित आहे परंतु त्यांचा खेळ तसा होत नाही मैदानावरती. पुन्हा एकदा चौकार येतोय. धावसंख्या इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉल. नक्कीच एकही चेंडू न टाकता 10 धावा आता मात्र आल्या. धावसंख्या 5 ने वाढते ती पोचते. धावसंख्या 78 धावा फळकावरती लागत आहेत. काल जर पाहायला गेलं तर नक्कीच भरपूर प्रमाणात इथे मात्र प्रेक्षक होते आणि आमचे मान्यवर सुद्धा होते. पूर्ण आमचा जो मंच आहे तो पूर्णपणे भरला होता कारण की काल रविवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता आणि नक्कीच आमचे मान्यवर सुद्धा भरपूर प्रमाणात होते इथे. त्यांचं सर्वांचा आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र बॅटची इनर लेग लागून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. हा आलेला मल्टी चौकार. धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 82 या आकड्यावरती. 82 धावा फळकावरती लागत आहेत. या षटकामध्ये पूर्णपणे या सामन्याचं पूर्णपणे गणित बदललंय. खऱ्या अर्थानं खराब गोलंदाजी केली या मैदानावरती. गोलंदाज सुमित याने 2 चेंडूमध्ये 16 धावा म्हणजे 18 प्रत्येक चेंडूमध्ये. असा 18 नसतो क्रिकेटमध्ये परंतु खराब कामगिरी केली या मैदानावरती. मनजीत सिंग खरोखरच सुंदर अशी फलंदाजी करतोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होतं. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 1 धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 83 या आकड्यावरती. 83 धावा फळकावरती लागत आहेत. योगेश पवार आता मात्र स्ट्राईक वरती येतो. आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 धावसंख्येवरती खेळतोय योगेश. चांगला फटका. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र ओम कार्याचं बघा संघाचा कर्णधार आहे आणि काय क्षेत्ररक्षण केलं लाजवाब. इथे मात्र चौकार होता मात्र तो वाचवला त्याने निश्चित रूपी आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय ओम कार्याने. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट. खरोखरच लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र त्यांना ते 1 धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते पोचते 84.
जिंकण्यासाठी अजूनही दुसरी धाव. नक्कीच इथे मात्र आखो आखो में इशारा हो गया आणि थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. धावसंख्या इथे मात्र पुन्हा एकदा 1 ने वाढताना ती पोहोचते 85 आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 67 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. चांगला फटका इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. बघा काय क्विक ऍक्शन आहे ओमकार याची. नक्कीच धावसंख्या इथे मात्र स्थिरावते. येणाऱ्या 66 चेंडूमध्ये गरज असणारी ती 52 धावांची. धावसंख्या फळकावरती लागते ती 85. स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1 ने मात्र वाढते आणि पोचते ती 86 आकड्यावरती. येणाऱ्या 66 चेंडूमध्ये गरज असणार ती 51 धावांची. गोलंदाजी मार्गवरती आहे. गोलंदाज सुयोग. पंचांकडे अपील परंतु पंच मात्र फेटाळत आहेत. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर तिथे स्थिर होते ती मात्र 86. येणाऱ्या 65 चेंडूमध्ये गरज असणार ती 51 धावांची. 65 चेंडू 51 धावा. चांगला फटका. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गोळीच्या वेगाने चेंडू जातोय आणि हा एवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं बघायला भेटतं आपल्याला. खऱ्या अर्थानं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. धावसंख्या 1 ने वाढताना ती पोचते 87 आकड्यावरती. येणाऱ्या 64 चेंडूमध्ये गरज असणारे 50 धावांची. 64 चेंडू 50 धावा. 87 धावा फळकावरती लागत आहेत. योगेश पवार आणि मंजित मात्र नक्कीच आपली चांगली फलंदाजी करताना दिसतात या मैदानावरती. काही PG जाधव क्रीडांगण खोपोली. चांगली प्लेसमेंट इथे मात्र खरोखरच योगेश पवार जशी फलंदाजी अभिव्यक्ती तशा प्रकारे फलंदाजी करतो. त्याला माहिती आहे की कमी धावसंख्या पाहिजे तर त्या प्रकारे फलंदाजी करणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा घेऊन आपल्या संघाची धावसंख्या वाढवते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 88. येणाऱ्या 63 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 49 धावांची. 63 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. धावसंख्या फळकावरती लागते 88. मंजित स्ट्राईकला आहे. चांगला फटका. इथे मात्र थोडासा हवेत होता परंतु नक्कीच घाबरण्याचं निश्चित रूपी कारण नाही. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढते ती पोचते 89 या आकड्यावरती. येणाऱ्या 62 चेंडूमध्ये गरज असणार ती 48 धावांची. 62 चेंडू 48 धावा. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र फुलटॉस चेंडूचा करपण समाचार घेतो योगेश पवार. ब्रँडेड आतोय मल्टी हिट षटकार. धावसंख्या मात्र 6 ने वाढते ती पोचते 95 या आकड्यावरती. अर्थातच येणाऱ्या 61 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 42 धावांची. 61 चेंडूमध्ये 42 धावा. योगेश पवार आता मात्र पूर्णपणे रुद्र अवताप धारण करतोय आणि नक्कीच त्याने पाहिलं संत गतीने पहिले फलंदाजी केली. एकदा सेट झाला आणि नक्कीच त्यानंतर प्रहार करतोय. मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. नेहमीच आपण पाहतो योगेश पवारला टेनिस मॅच असो लेदर असो परंतु त्याची कामगिरी मात्र नेहमीच उंचावत असते. चांगला खेळ करतो मैदानावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. इथे मात्र बिग 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 षटकार.
चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. नक्कीच 101 धावा आता मात्र फळकावरती लागतायत. येणाऱ्या 60 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 36 धावांची. 60 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. योगेश पवार आता मात्र नक्कीच आपले इरादे स्पष्ट करतो आणि दाखवतो की मी अशाच प्रकारे फलंदाजी नेहमीच करतोय. नक्कीच मैदानावरती चौकार षटकार करणारा फलंदाज योगेश पवार मात्र चांगला खेळ करतो मैदानावरती. एकशे एक धावा फळकावरती लागतायत. येणाऱ्या 60 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अंकुश मुळगावांकडनं गोलंदाजी करतोय. ऋषभ भुजबळ या सामन्याकडे नक्कीच बघतोय कारण की त्याला माहिती आहे की आपल्याला सुद्धा पुढे खेळायचं आहे आणि खोपोली वॉरियर्समधनं चांगली गोलंदाजी केली होती ऋषभ भुजबळने. तो मात्र इथे मैदानावरती खेळ पाहतोय कारण की त्याला माहिती आहे की या संघापुढे कदाचित आपल्या खेळायला लागलं तर कशा प्रकारे खेळ करायचा. नक्कीच काटरंग संघाचा सुद्धा एक अव्वल गोलंदाज आहे आणि बरेचसे सामने काटरंग संघाला जिंकून दिले. तो मात्र ऋषभ भुजबळ बघा चॉकलेट हिरो. चांगली प्लेसमेंट इथे मात्र अंकुश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. येणाऱ्या 59 चेंडूमध्ये गरज असणार ती 36 धावांची. 101 धावा फळकावरती लागत आहेत त्या SRT 11 संघाच्या. फुलटॉस चेंडू इथे मात्र फ्लिक केलाय आणि नक्कीच चांगला होता. फ्लिक ऑफ द रिक्स मनगाडची ताकद आपल्याला दाखवते. मंजित इथे मात्र एकदा भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 102 या आकड्यावरती. येणाऱ्या 58 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 35 धावांची. इथे मात्र सोयर चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 103. येणाऱ्या 58 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला प्लेसमेंट योगेश पवार यांची. चांगला चेंडू टाकतोय अंकुश. येणाऱ्या 57 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 34 धावांची.
फुलटॉस चेंडू इथे मात्र चांगला फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑनचे बंद गोळीचे वेगाने चेंडू जातोय 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते ती बसते 107 या आकड्यावरती. अर्थातच येणाऱ्या 56 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 30 धावांची. फुलटॉस चेंडू इथे मात्र हवाई फायर चेंडू जाते पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क षटकार. इथे मात्र 55 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 24 धावांची गरज आहे. धावसंख्या फळकावती लागते 113. 113 धावा फळकावती लागतात. योगेश पवार आल्यानंतर नक्कीच तिथे मात्र आयोजन कमिटीला सुद्धा मदतीचा हात देत येतो कारण की कमी असं वाटतंय कमी षटकामध्ये हा सामना संपतो काय आणि नक्कीच असं वाटलं होतं योगेश पवार गेल्यानंतर संत गतीने फलंदाजी करतो नेहमीच त्याची ती आक्रमक पवित्र नक्कीच तो धारण करतो नेहमी पाहतो आपण. पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे चांगलं क्षेत्ररक्षण होतं धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 114. जिंकण्यासाठी 54 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 23 धावांची. जर असं पाहायला गेलं तर 67 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता असताना योगेश पवारने जी केलेली तुफानी हाणीमारी नक्कीच इथे मात्र आता दिसतंय येणाऱ्या 54 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 23 धावांची. एकशे 14 धावा फळकावरती लागत आहेत जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र सरळ क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 115 या आकड्यावरती. येणाऱ्या 53 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 22 धावांची. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 116. येणाऱ्या 52 चेंडू मध्ये गरज असणार ती 21 धावांची. योगेश पवार मात्र चांगली फलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं पूर्णपणे सूर गवसल्या या सामन्यामध्ये त्याला मोठमोठे प्रहार करण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज चांगली फलंदाजी आपण पाहतोय. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे चेंडू जाते आउट ऑफ द पार्क षटकार. धावसंख्या 6 ने वाढते ती पोचते 122 धावा. येणाऱ्या 51 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 15 धावांची. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये चेंडू जातो गोळीच्या वेगाने 126 धावा फळकावल्या लागतात. येणाऱ्या 50 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 11 धावांची. 50 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु इथे मात्र हवेत चेंडू आहे नक्कीच क्षेत्ररक्षक मात्र चेंडूकडे बघत राहिला चेंडू जातो गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी. धावसंख्या फळकावत लागते 130. येणाऱ्या 49 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 10 धावांची.
योगेश पवार आपल्या वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय. 19 चेंडूचा सामना आतापर्यंत खेळलाय. 43 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क षटकार. अर्थातच आता मात्र 48 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. आणि योगेश पवार आपल्या वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय. तर जिंकण्यासाठी 4 धावा आणि योगेश पवार याच्यासाठी वैयक्तिक एक धावाची गरज आहे. सॉरी, नक्कीच योगेश पवारला सुद्धा 1 धावा पाहिजेत आणि टीमला सुद्धा 1 पाहिजे. बघूया आता जो मंजित आहे तो कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि मंजित सिंग याला सुद्धा 5 धावा पाहिजेत. हॅलो, जर ओमकार यांनी जर या चेंडूने विकेट घेतले तर सन्मान्य अविनाशजी तावडे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 1000चं पारितोषिक. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेत SRT. जिंकले SRT 10. दोन्ही संघाच्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. SRT